मेरा दिल जिस दिल पे फिदा है, मेरा दिल जिस दिल पे फिदा है। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असं आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जाईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, पण तिथून डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो। सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, जाऊन पण तुम्ही डायरेक्टली सर्च करून पण जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच जाऊन फॉलो करा भावनो, ठीक आहे। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असतं तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ असाच मराठीमध्ये ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतं, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर चला जरा वेळ न घालवता पण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर गाइज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 ही 3 नंबरची साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला मीडियाचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक PNG मिळेल, ती PNG सिलेक्ट करून घ्यायची। PNG सिलेक्ट केल्यानंतर हिला असं पुढं सरकून घ्यायचं आहे आणि हिला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जायचं नाही, असं झूम करून घ्यायचं आहे, ठीक आहे। झूम करून घेतल्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे आणि लेअरवर जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे। कैची साईडच्या ऑप्शन दोन वेळा फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे, 3rd नंबरची पूर्णपणे हाय करायची, ठीक आहे। ॲडजस्टमेंट बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता परत आपल्याला इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं एक ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल त्याच्यामध्ये क्लिक करायचं आणि ते सॉन्ग तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता सॉन्ग ॲड केलेलं आहे मी, थोडंसं आपण ऐकून घेऊया, ठीक आहे। जिथनं आपला व्हिडिओ फास्टमध्ये सुरुवात होतो तिथनं आपल्याला कट लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता, ऐकूया थोडंसं। बघू शकता आपल्याला 6 सेकंदापर्यंत यायचं आहे किंवा 5.9 येऊन जायचं आहे, ठीक आहे। म्हणजे 9 सेकंदापर्यंत येऊन 5.9 सेकंदापर्यंत येऊन जायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, एक सेटिंग करून घ्यायची। तर ते सेटिंग करण्यासाठी आपल्याकडे सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे, एडिटिंगवरती यायचं आहे आणि इथनं वरलीची ड्युरेशन तुम्हाला 3 वरती ठेवायची। इथं फिल स्क्रीनवरती ओके करायचं आहे आणि इथनं ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस आहे रश्मीचे किंवा तुम्हाला जे व्हिडिओमध्ये मी इमेजेस ॲड करणार आहे तेच इमेजेस तुम्हाला हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे। आणि डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल आणि तुम्हाला ह्या इमेजेस हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तर मी इथनं रश्मिकाचे PNG सिलेक्ट करून घेतो आता, ठीक आहे। तर बघू शकता मी काही PNG सिलेक्ट केलेले आहे। त्यानंतर करायचं काय, आता आपल्याला थोडंसं ऑडिओ ऐकून घ्यायचं आहे परत। इथं यायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे जो समोरील पार्ट आहे कट करून टाकायचा आहे। कट केल्याच्यानंतर बघू शकता सगळ्यात पहिले करायचं काय, आता इमेजेस पूर्णपणे परफेक्टपणे ॲड झालेले बघून घ्यायचं, PNG ॲड झालेली नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण इमेजेस चेक करायचे एकदा आणि पूर्ण इमेजेस तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे, ठीक आहे, परफेक्टपणे। तर बघू शकता अशी PNG आपण परफेक्टपणे सगळे इमेजेस ॲड करून घेऊया। टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनल आणि एकदम भारी दिसला पाहिजे, ठीक आहे। त्यामुळे टाईम लागणार तर आहेच, पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल दिसला पाहिजे। तर त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि कुठेही स्किप नका करू। कोणती स्टेप तुम्हाला कळाली नाही तर मला कमेंट करून नक्की कळवा, तुम्हाला मी रिप्लाय देईल आणि ती स्टेप तुमची एकदम परफेक्टपणे समजून सांगेल, ठीक आहे। कमेंट करून नक्की कळवा आणि बघू शकता अशा प्रकारे पूर्ण इमेजेस चेक करून घ्यायचे तुम्हाला एकदा, काही प्रॉब्लेम नाही, टाईम लागला तर लागू द्या। आणि भावांनो, तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण नक्की करा। त्यानंतर करायचं काय, बघू शकता अशा झाल्याच्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, सगळ्यात एक जे इमेज 1 नंबरची बॉर्डरची या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला ह्या ऑप्शनवरती जायचं आहे, ठीक आहे। याच्यावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल, हा 1 नंबरचा। हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर इथं गेट मोरवरती जायचं आणि याला डाटा ऑन करून डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथनं 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचा आहे, ठीक आहे। 2 नंबरचा इफेक्ट लावून घेतल्याच्यानंतर बघू शकता आपण थोडंसं याला छोटंसं करूया आणि इकडे सरकून घेऊया, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे। त्यानंतर करायचं काय,
या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथनं शेक इट नावाचा इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. तो तुमच्याकडे नसेल तर गेट मोडवरती जायचं आहे, डाटा ऑन करून इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण करायचं काय, 1 नंबरच्या याच्यावरती आपल्याला दुसरा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा. सगळ्यात पहिले हावाला इफेक्ट तुम्हाला नसेल तर आपण गेट मोडवरती जाऊन डाउनलोड करून घ्यावं लागेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला 2 नंबरचा किंवा थोडासा बघून घेऊया, तुम्हाला इथनं हा 5 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि थोडंसं या PNGला पुढं सरकून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथपर्यंत, बघू शकता आता कसं दिसतंय. थोडंसं बघूया, थोडंसं पुढं सरकून घ्यायचं आहे आणि इथनं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ पण आपल्याला इथनं कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. थोडंसं पुढं घेऊया. त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता या दोन्हीच्या बॉक्स PNGच्या मध्ये तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथनं शेक इट नावाचा इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल गेट मोडवरती जाऊन. आणि असेलच तुमच्याकडे 1 नंबरच्या याच्यावरती 1 नंबरचा ॲड करायचा आहे, 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि परत 2 नंबरचा तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, असं स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळ्या PNGवरती लावून घ्यायचं आहे. तर मी सिम्पली सगळ्या PNGवरती आता ॲड करून घेतो भावनो. ठीक आहे, आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा काही एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्ही सिम्पली मला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा माझ्याशी पण पर्सनली बोलायचं असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करा, लगेच मी तुम्हाला तिथं रिप्लाय देईल. कारण की मी इंस्टाग्रामवरती 24 तास ऑनलाईन असतो. ठीक आहे, आणि भावना तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते मला बघायचं आहे. तुमची डिस्ट्रिक्ट किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे ते, माझा व्हिडिओ कुठलं गेलेला आहे मला बघायचं आहे. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा भावनो. ठीक आहे, तेव्हा मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय. तर नक्की कमेंट करा, तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय. ठीक आहे, आणि भावना आणि बहिणीनं तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो ना, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल नवीन व्हिडिओचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे नवीन ट्रेनिंग एडिटिंगसाठी तुम्ही चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. आणि अशी सगळ्या याच्यावरती ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, आता आपल्याला इथनं या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे PNGवरती, आणि PNG आपल्याला कमी कमी करून घ्यायचे. अशा प्रकारे सगळं PNG आपल्याला कमी कमी करून घ्यायचं. ठीक आहे, एवढ्या कमी करून घेऊ शकता जितके मी करतोय. अशा प्रकारे सगळे इमेजेस तुम्हाला कमी करून घ्यायचे. तर मी फास्टमध्ये करून घेतो भावांनो. काही प्रॉब्लेम आला, कोणती स्टेप कळाली नाही तर कमेंट करून नक्की कळवा, तुम्हाला रिप्लाय लगेच मिळेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय, आपल्याला व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG ॲड करायची. बघू शकता ही बॉर्डर पेजची काहीची सेटची ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि हिला शेवटपर्यंत न्यायचं आहे, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, तिथपर्यंत नेल्याच्या नंतर करायचं काय, परत आपल्याला व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ ॲड करायचा. बघू शकता हवाला काहीची सेटची ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टमेंटचा ऑप्शन जसं असेल यावरती येऊन दोन्ही 3 सेकंड नंबर आणि 3 नंबरचा पण तुम्हाला पूर्णपणे हाय करायचं आहे. ब्लेंडिंगवरती यायचं आहे, स्क्रीनवरती सोडायचं आहे. त्यानंतर करायचं काय, इथं यायचं आहे, जिथं आपला इमेजेस निघत आहे तिथं यायचं आहे. ठीक आहे, तिथं आल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक आणखीन PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकते काहीची सेटची ऑप्शन जो फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे, थोडंसं वरती सरकवायचं आहे, ओके करायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आणखीन तुम्हाला ही ₹1 PNG सिलेक्ट करून घ्यायची. हिच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला हिला खाली ॲड करायचं आहे. बघू शकता इथे, आणि इथं तुम्हाला इन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि सगळ्यात शेवट नंबरचं हे लावून घ्यायचं. ठीक आहे, आणि याचा स्पीड तुम्ही 1.5 पण ठेवू शकता. ठीक आहे, आणि या दोन्हीची लेंथ पण आपल्याला शेवटपर्यंत नेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता मी नेत आहे. त्यानंतर करायचं काय, थोडंसं बघून घेऊया आता. त्यानंतर आपल्याला बॉर्डर PNGवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आणि याला बिग टू फ्रंट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला जिथनं इमेजेस सुरुवात होते तिथं यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता असं इथं यायचं आहे, राईट इथं यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. तर बघू शकता हवाला व्हिडिओ आहे, काहीची साईडचे ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथनं तुम्हाला स्क्रीनवरती याला सोडायचं आहे.
ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आता करायचं काय, पूर्ण इफेक्ट आपण परफेक्टपणे ॲड झालेले आहे. आता आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथं जे पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल, लोगो ॲड करून घ्यायचा. तर सिम्पली मी इथनं माझा इंस्टाग्रामचा लोगो ॲड करून घेतो. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही ॲड करू शकता किंवा लोगो तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन लोगो चेक करू शकता. मी व्हिडिओ बनवलेला आहे लोगो कसा बनायचा, एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी लोगो शिकवलेला आहे. तुम्ही जाऊन चेक करून लोगो बनवायला शिकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. ठीक आहे. मेरा दिल जिस दिल पे फिदा है, मेरा दिल जिस दिल पे फिदा है। तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला ज्या पण साईजमध्ये तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.